विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करताना अनेकदा टीसी सोबत प्रवाशांचा वाद होत असतो किंवा मग टीसीला काही वेळा मारहाणही केली जाते। पण आता हेच प्रकार थांबवण्याच्या दृष्टीने रेल्वेकडनं उपाययोजना केल्या जातात। टीसींच्या शरीरावर बॉडी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिल्यास त्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या प्री कस्टडी एरियामध्ये नेऊन समज देण्यात येते। हे बॉडी कॅमेरे कसे फायदेशीर ठरतील आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण बघूया अक्षय भाटकर यांचा रिपोर्ट। अनेक वेळा लोकल तिकीट नसताना अनेक प्रवासी प्रवास तर करतात, पण जर त्यांना टीसीने पकडलं तर त्यांच्यावर दादागिरी देखील करतात। आता यावर एक खूप चांगला उपाय हा पश्चिम रेल्वेने शोधून काढलेला आहे। असे जे फुकटे प्रवासी आहेत, जे फुकट प्रवास करतात, वर दादागिरी देखील करतात आणि कधी कधी टीसीला मारहाण देखील करतात, अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने बॉडी कॅमेरे बसवण्यास सुरुवात केलेली आहे। पश्चिम रेल्वेचे जे टीसी आहेत, तिकीट चेकर्स आहेत, त्यांच्या शरीरावर हे बॉडी कॅमेरे असतात आणि या बॉडी कॅमेराच्या माध्यमातून जे काही त्यांचं चेकिंग आहे, म्हणजे तिकीट चेकिंग जी आहे ती संपूर्ण तिकीट चेकिंग ही रेकॉर्ड केली जाते आणि यामध्ये जर कधी कोणी हुज्जत घातली, मारामारी केली, दादागिरी केली तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतात। या कॅमेऱ्याद्वारे ज्या विशेष मोहिमा आतापर्यंत केल्या गेल्या त्याच्यातून 27,29,000 रुपयांचा दंड आतापर्यंत हा वसूल करण्यात आलेला आहे। जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत तब्बल 135 कोटी रुपयांचा दंड हा पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केलेला आहे। त्यामुळे विना तिकीट तर प्रवास करू नकाच, पण जर आता पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल आणि जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर टीसीने जर तुम्हाला पकडलं तर गपचूप जो काही दंड आहे तो भरा, त्याच्याशी हुज्जत घालू नका। नाहीतर याच बॉडी कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्यावर दादागिरीची किंवा स्टाफला मारहाण केल्याची जी केस आहे ती देखील दाखल करण्यात येऊ शकते। कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।